अंबादास दानवेंनी देखील एक व्हिडिओ पोस्ट केलेला होता आणि त्याच संदर्भामध्ये महेंद्र दळवींची बातचीत होती. पैशांचा व्हिडिओ आहे तो त्यांनी समोर आणला आहे. महेंद्र दळवी त्यात आमदार आहेत ते दिसत आहेत आणि ते आपल्या सोबत आहेत. काय नेमका हा प्रकार आहे, कधी घडलाय आणि हे पैसे कुठले होते, त्यांनी एक व्हिडिओ ट्विट केला. आता अंबादास दानवे शिवसेना नेते आहेत, माझे विरोधी पक्ष नेते विधान परिषदेचे. अशा पद्धतीचं एखाद्याला बदनामी करणं हे काय ठीक नाही आहे. खरंच त्याने कॅश बॉम्ब काय आहे हा जनतेसमोर आणला पाहिजे पुराव्यासहित. हे असे व्हिडिओ कट करून लोकांसमोर देणं हे काय शोभनीय नक्की नाही आहे. खरं तर अंबादास दानवेचा पूर्व इतिहास आपल्याला माहिती आहे, ते ब्लॅकमेलरच आहेत. आत्तापर्यंत अनेक नेत्यांच्यावरती त्यांनी आरोप केलेत, पण कुठलाही आरोप सिद्ध केला नाही आहे. अधिवेशन काळ सुरू आहे, सत्तारूढ पक्षातल्या आमदारांना बदनाम करणं, पक्षाला बदनाम करणं हे त्यांचं कामच आहे. आता त्यांना पक्षातच कोण विचारत नाही अशी त्यांची एकंदर आजची परिस्थिती आहे. आणि मग अशा पद्धतीचं संस्थेसाठी एखादं व्हिडिओ ट्विट करून एखाद्या आमदारांना बदनाम करणं हे काय शोभनीय नक्की नाही आहे. त्यांनी खरंच त्या संदर्भातले पुरावे सादर करावेत जे सत्य असतील. आता टी शर्ट लाल घालायला माणूस कोणाचा चेहरा दाखवला पाहिजे, माझं म्हणणं असेल स्पीच रेकॉर्डिंग तर त्याने दाखवलं पाहिजे, तर त्याच्यावर मी भाष्य करणं उचित आहे. अधिवेशन काळ सुरू आहे, मी विधिमंडळामध्ये नक्की हा प्रश्न उपस्थित करणार आणि जे काय आता घडले बिघडले त्याच्यावर नक्की चर्चा करणार. त्यांनी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारलाय की तुमचे आमदार काय करतायत, हे सगळं बघा, पैशाच्या गड्ड्या तुमच्या समोर दिसत आहे. हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे, काय आहे, या संदर्भात काही तुम्हाला माहिती आहे किंवा या निवडणुकीचा आहे किंवा याच्या आधीचा आहे? नाही, ह्या विषयीचा व्हिडिओविषयी सत्यता अजिबात नाही आहे. असा कुठलाही व्हिडिओ कधी हे झालेला नाही आहे. आता आपण बघितलं की झालेल्या निवडणुकीमध्ये पण त्यांनी असे प्रकार करण्याचा प्रयत्न नक्की केला, बदनाम करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी खरंच पुरावे सादर करावे जे सत्य आहे ते. एखाद्याला असं बदनाम करणं काही ठीक नाही आहे. आणि त्यांच्याकडे पुरावे असतील किंवा डिबेटवरती त्यांनी कुठल्याही चॅनल यावं, मी येण्यास तयार आहे, त्यात काय नवीन आहे. पण त्यांना कोण पक्षात आता विचारत नाही, सगळेच लोक हलक्यात घेतात. त्यामुळे आपण त्यांना हलक्यात घेतलं पाहिजे असं आपलं व्यक्तिमत निश्चित आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांना जो प्रश्न विचारला या संदर्भातला, मुख्यमंत्री मोदी नक्की उत्तर देतील किंवा माझे नेते आदरणीय शिंदेसाहेब त्याला उत्तर देतील. पण जे आत्ता त्यांनी जो का प्रकार अधिवेशन काळात घडवला आहे ही खरं तर बदनामी करणं एक कटकारस्थान आहे. मला असं वाटतं की याच्या मागे कोणतरी वेगळी शक्ती निश्चित आहे की जी आम्हाला किंवा पक्षाला बदनाम करण्यासाठी इच्छुक आहे. कोणती शक्ती असू शकते जी अदृश्य शक्ती आहे? कोणावर तुमचा संशय आहे? कोण काय असं सगळं करू शकतो? असं आहे, त्यांची मैत्री अनेक जणांबरोबर निश्चित आहे. आमचे काही विरोधक असतील, कदाचित ते त्यांच्या संपर्कात येऊन त्यांनी कदाचित हे करायला लावलं असेल. पण त्यांनी सत्य करावं, कोण लाल टी शर्ट माणूस आहे, कुठलं ठिकाण आहे, ह्या सगळ्या गोष्टी आणि जे काय म्हणणं आहे. आता तो फोटो माझा नाहीच आहे, माझा फक्त त्यांनी व्हिडिओ तुमचा, फोटो तुमचा नाहीच आहे असं तुमचं म्हणणं? नाहीच आहे, ते आपण त्रिवार सत्य आहे. आणि मग त्यांना आपल्या चॅनलच्या मध्ये ओपन चॅलेंज आहे, त्यांनी कुठल्याही चॅनलवरती या संदर्भातल्या डिबेटला नक्की यावं, पुराव्या सगट यावं. जे त्यांचे पुरावे असतील तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे, त्यात नवीन काय आहे? मी असं सगळं जर अंबादास दानवेंनी ट्विट केलेला व्हिडिओ जो आहे तो माझाच असेल, खरा असेल, तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईल असं वक्तव्य आहे ते दळवी यांनी केलेलं आहे. आणि अर्थातच हा जो व्हिडिओ आहे त्याची पडताळणी त्यांनी करावी आणि त्याचे सगळे स्पष्टीकरण त्यांनी द्यावं असंही मत त्यांनी व्यक्त केलंय. शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. तर आमदार महेंद्र दळवी यांनी एबीपी माझाशी नुकतीच बातचीत केलेली आहे. विधिमंडळामध्ये मी हा प्रश्न उपस्थित करणार आहे असं महेंद्र दळवींनी म्हटलेलं आहे. तर पुरावे सादर करा असं थेट आव्हान महेंद्र दळवी यांनी अंबादास दानवे यांना दिलेलं आहे. त्याबरोबरच या लाल शर्टमध्ये जो व्यक्ती आहे त्याचा चेहरा देखील दाखवा, तो नेमका कोण आहे हे देखील उघड करा असं आव्हान देखील महेंद्र दळवी यांनी अंबादास दानवे यांना दिलेलं आहे. अगदी काहीच वेळापूर्वी एबीपी माझाशी त्यांनी एक्सक्लुझिव्हली बातचीत केलेली आहे आणि त्यामध्ये त्यांनी खुलं चॅलेंज हे अंबादास दानवे यांना दिलेलं आहे की या संदर्भातले सगळे पुरावे हे सादर करा, मी स्वतः राजीनामा देईन असं देखील ते म्हणालेले आहेत. त्याबरोबरच आमदारांना आणि पक्षाला बदनाम करणं हे अंबादास दानवेंचं कामच आहे असा देखील टीका त्यांनी अंबादास दानवे यांच्यावरती केलेली आहे. तर पुरावे सादर करण्याचं महेंद्र दळवी यांनी अंबादास दानवे यांना थेट आव्हान दिलेलं आहे. त्यामुळे आता यावरती अंबादास दानवे कशा पद्धतीनं तक्रार दाखल करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्याबरोबरच या सगळ्या प्रकरणावरती आज विधिमंडळामध्ये काय पडसाद उमटतात हे पाहावं लागेल. तर दरम्यान याच सगळ्या संदर्भामध्ये विजय